मी या ट्रीटमेंटसाठी होकार देण्याचं एकच कारण आहे प्रिया. माझा भूतकाळ फक्त माझा नसून अख्ख्या शास्त्री कुटुंबाचा भूतकाळ आहे आणि तो कळण्या न कळण्यावर आपल्या सगळ्यांचंच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला त्याचा वेध घ्यायलाच हवा. तो कितीही कटू असला तरी सुद्धा. अजूनही विचार कर अभिमान. ही मुलगी, माझं तिच्यावर प्रेम आहे अजूनही, आणि राहील. मग ती खोटं बोलत असेल तरी चालेल. चल ना यार, अरे थोडंफार खरं खोटं आपण सगळेच बोलत असतो नाही का? हो, पण मग ह्या बाबतीत खोटं बोलायची गरज काय? पण ते काढीन ना मी शोधून. म्हणजे तुला भूल घालणारी व्यक्ती ही सुलेखा नाही हे कन्फर्म आहे तुझं? विकी, तू लहानपणी डोक्यावर पडला होतास का रे? व्हॉट 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 आर यू सेइंग? सुलेखा मला मारायचा प्रयत्न का करेल? बरं चला, तिने ठरवलं की आता अभिमानला मारूया. शी जस्ट हॅज टू आस्क फॉर इट. शील गेट माय लाईफ ऑन प्लॅटर, आणि तिला ते माहिती आहे. बरं, आणि सुलेखाला हिप्नॉटिझम वगैरे करून भूलबिल घालून असं काहीतरी करता येईल मला अजिबात वाटत नाही. अरे साधं एक खोटं नाही बोलता येत तिला. साधी मुलगी आहे रे खूप. आय डोंट थिंक सो. व्हॉट? मला एक सांग, त्या आदिनाथ शास्त्री बरोबर हिचं लग्न का तुटलं रे? त्याला कोणतरी दुसरी मुलगी आवडायला लागली का ती मुलगी येऊन त्याच्या गळ्यात पडली का? छोड ना. बेसिकली दॅट गाय ही डिड नॉट डिझर्व सुलेखा. आणि फक्त लग्न मोडण्यापुरतं नाही रे, नंतरही खूप त्रास दिलाय लोकांनी तिला. फॉर एक्झाम्पल, त्याचा कोणतरी भाऊ, मावस का चुलत भाऊ कोणतरी, तो एका ॲक्सिडेंटमध्ये गेला. म्हणजे चालता चालता रस्त्यातून त्याला गाडीने ठोकले, डायड ऑन द स्पॉट. नाउ जस्ट बिकॉज सुलेखा वॉज देअर विथ हिम ॲट दॅट टाइम, या आदिनाथची बहीण तिने सगळ्यांसमोर असा आरोप केला की सुलेखाने त्याचा खून केलाय. आय मीन ॲज इफ जसं सुलेखाने त्याला गाडीसमोर ढकलूनच दिली. हो, ही तीच मुलगी आहे का रे जिच्यामुळे काही दिवसांपूर्वी लफडं झालं होतं? काय नाव रे हिचं? प्रिया, प्रिया शास्त्री, मग राईट? हटा ना यार, जरा भेटली ना कधी तर. शांत गदाधारी भीम, शांत. छोड ना, मी इथे तुझं सुलेखा पुरण ऐकायला आलो नाही. आय मीन प्लीज गाडी काढ, मला घरी नाही, चेंज करतो. मस्त कुठल्या तरी पबमध्ये जाऊया, म्युझिकचा गोंगाट ऐकू आणि डोकं शांत करूया. काय बोलताय? यू नो व्हॉट विकी, यू शुड गेट मॅरिड. का? कारण हा जो तुझ्या आतमध्ये एक अशांत आत्मा दडलेला आहे, त्याला फक्त आता हीच गोष्ट शांत करू शकते. स्वतः सोयावर चढतोस म्हणून मला का नेतोय? बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड. कम ऑन. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. डीड. चल ना, गाडी काढ ना. चल ना, जाते. लवकर ये. साध्वी, विक्रांत बोलतोय. नाव लिहून घे. प्रिया शास्त्री, पार्लरला राहते. शास्त्री क्लासेसचे मधुसूदन शास्त्री आहेत ना, त्यांची मुलगी. काम नेहमीच. ओके, चल.
अरे काय झालं? झाला नृत्याविष्कार दाखवून झाला. आता सांग, शेपटाला आग लागल्यासारखा का नाचत होतास? मालक एकदम आनंद झाला म्हणून नाचलो. हो, का झाला एवढा आनंद? मालक मी जिंकलो. श्रीराम श्रीराम, अरे काय जिंकलास ते मला कळेल असं सांग. हे जिंकलो. विष्णुपंत म्हणजे या किल्लीचं टाळं सापडलं. या किल्लीने आपला जोडीदार शोधला. मी म्हणालो होतो ना तुम्हाला मालक, तसंच झालं. पण आहे कुठलं कुलूप? कुलूप नाही, अख्खच्या अख्ख कपाट आहे. कपाट? हो, आपल्या अडगळीच्या खोलीत एका कोपऱ्यात उभं केलंय. त्याच्या टाळ्याला लागली ही किल्ली. काय आहे काय त्या कपाटात? मला माहित नाही. त्या टाळ्याला लागल्या बरोबर मी तुम्हाला सांगायला आलो. अहो, कपाट उघडायचा मान तुमचा मालक. चला 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 विष्णुपंत, म्हणजे तुम्ही पैज जिंकला. हॅलो. हॅलो मिस प्रिया शास्त्री. या, may I know who's this? मी विक्रांत भोसले बोलतोय. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. इन्स्पेक्टर विक्रांत? तुम्ही तुम्ही तेच ना ज्यांनी माझ्या बाबांना... एक मिनिट, मला तुमच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये. विल यू लिसन टू मी प्लीज? तुम्ही का फोन केलाय मला? ते सांगायची ऑपॉर्च्युनिटी दिली तर सांगेन ना. तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? मी पोलीसवाला आहे मिस शास्त्री. काय काम आहे तुमचं माझ्याकडे? मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. निखिलच्या मृत्यूबद्दल. निखिलच्या मृत्यूबद्दल? आपण आत्ता बोलू शकतो की मी नंतर फोन करू? आपण नंतर बोलूया. हा तुमचा नंबर आहे ना? येस. मी नंतर करते तुम्हाला फोन. ठीक आहे मिस शास्त्री, मी वाट बघतोय तुमच्या फोनची. श्रीराम श्रीराम. हो हो. इकडे इकडे हळू हळू या. हे बघा, हे कपाट. किल्ली लावा. उघडा. आरसा. काय खेळ आहे मालक? माझं तर डोकं फुटायची पाळी आली. सांगितलं होतं तुला विष्णू, मृगजळ आहे हे, नको नादी लागूस. बंद करते कपाट आणि चल बाहेर.
थांब विष्णू, हे कपाट बरोबर आहे. हे कपाट बरोबर आहे, फक्त याची जागा चुकली आहे. लक्षात येतंय का तुझ्या वेड्या? काय? अरे काही वर्षांपूर्वीच हे कपाट इथे अडगळीच्या खोलीत आणून ठेवलं होतं. त्यापूर्वी महादेव दादाच्या काळात हे त्याच्याच खोलीत होतं. म्हणजे या आरशात जे प्रतिबिंब दिसायचं ते महादेव दादाच्या खोलीतल्या एखाद्या. अरे हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. चला मालक, मला ती महादेव दादांच्या खोलीतली जागा दाखवा. आताच्या आता हे कपाट हलवूया तिकडे. वेडायस का तू विष्णू? तुझ्या एकट्याच्यानं हलणार आहे का ते कपाट? हो 2-3 माणसं लागतील. हो तेही खरंच, पण एवढ्या रात्री कुठून मिळणार आपल्याला माणसं? उद्या सकाळी बघू आपण. पण आता हातासरशी झालं असतं तर बरं झालं असतं. एवढा अधीर होऊ नकोस विष्णू. हा खटाटोप केल्यानंतरही हाती काहीच लागणार नाही अशी मनाची तयारी ठेव. म्हणजे मग कपाळ बडवण्याची वेळ येणार नाही. काय समजलास? हो. श्रीराम श्रीराम. चल विष्णू, चला चला, हळू हळू मला. धन्य आहे महादेव दादा, बरं लावलं धंद्याला आम्हाला. विष्णू आलो मालक. थैंक यू फॉर कॉलिंग मी मिस शास्त्री. तुम्ही निखिलच्या मृत्यूबद्दल काही बोलत होतात. आमच्या रेकॉर्ड्समध्ये निखिलचा मृत्यू ॲक्सिडेंटल आहे. पण आय गेस यू थिंक अदरवाइज. म्हणजे निखिलचा खून झाला असं तुमचं म्हणणं आहे मिस शास्त्री? नाही, ते तसे तुम्ही 4 चौघात आरोप सुद्धा लावले आहात. तुम्हाला कसं कळलं? मी पोलीसवाला आहे मॅडम. तुम्ही हे सगळं, तुम्हाला यात काय इंटरेस्ट आहे? माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास? माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. तुमचा आणि माझा इंटरेस्ट सेम आहे. तुम्ही मला भेटू शकता. कधी? सूनर द बेटर. आपण उद्या ठरवू. मी उद्या सकाळी तुम्हाला 10:30 वाजता फोन करतो. ओके, बाय, गुड नाईट अँड टेक केअर. हॅलो तनिष्का, सुलेखा बोलते. त्या मूर्तीचं पुढे काही कळलं? अगं मी ते स्केच काढलेलं ना ते मी पप्पांना पाठवलंय, पण त्यांचा काही रिप्लायच आला नाही. ॲक्च्युली पप्पा एमपीच्या एका रिमोट विलेजमध्ये आहेत. कधी कधी त्यांच्यापर्यंत मेल पोचायला 20-20 दिवस सुद्धा लागतात. काय विचित्र देशात राहतो आपण. म्हणजे दुसऱ्या सेकंदाला पोचणारा ईमेल सुद्धा आहे आणि 20-20 दिवस न पोचणारी अशी सरकारी मेल्स पण आहेत. आणि कधीच वेळेत न येणारे मेल्स पण आहेत. म्हणजे आपण एकत्र आधीकडे जाऊया असं काल म्हणत होता. 1 तास झाला मी पोचले, अजून ह्याचा काही पत्ता नाही. स्वप्नील, मग
काकूंच्या हातचा फराळ, काकूंच्या हातचा फराळ म्हणून काल नाचत होता. आणि आता क्षिप्रा, तू स्वप्नीलला हे सगळं? नॉट एट ऑल. आमच्यामध्ये ना करार झालाय. इंडिया आणि पाकिस्तानमध्ये कसं ठरलंय, काश्मीर सोडून दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर चर्चा करायची, तसंच पुनर्जन्म, शुभ्रा, तिचे प्रॉब्लेम्स हे सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलायचं, म्हणजे भांडणं नको व्हायला. गुड. क्षिप्रा, तुमच्या लग्नाची डेट ठरली? अगं नीलचे मम्मी पप्पा उद्या येणार आहेत, म्हणून कदाचित. बोलली नाहीस मला. आत्ता सांगते ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी काहीतरी गोड आणते. ओके. गुड मॉर्निंग मिसेस शास्त्री. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. दिवाळी कशी गेली तुमची? छान गेली. तुमची दिवाळी कशी गेली? आली तशी गेली. एक विचारू डॉक्टर, म्हणजे तुमची हरकत नसेल तर? विचारा. मागे गणपतीच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच म्हणाला होतात की तुम्ही सण साजरे करत नाहीत. त्यामागे काही विशिष्ट कारण? चला आपण कामाला लागूया. बरं. टेल मी मिसेस शास्त्री, एनी प्रोग्रेस? हो, मला अजून काही गोष्टी दिसल्या, काही घटना आठवल्या. चला मावशीबाई. मावशीबाई, जीव घेणार ग पोटशूळ माझा. दवा दारू केली का? सगळं करून दमले. तुम्ही असं करा, समद काम सोडून द्या आणि खोलीत जाऊन पडा. मी एक काढा करून देते, बरं वाटेल. तुला ग काय माहिती औषधातलं? थोडी बहुत माहिती आहे मावशीबाई. नको नको, काहीतरी आरबट चरबट पाचशील आणि जीव घेशील माझा. काय नको. बरं, तर ताईंना सांगून वैदुभावनं घेऊन येते. हां, मग तर झालं. तुम्ही जाऊन पडा बघू. ठीक आहे, मी जाते, पण खबरदार हात पाय नीट धुतल्याशिवाय माझ्या चुलीजवळ गेलीस तर सांगून ठेवते. पाहिजे. वहिनी, वहिनी. काय ग? वहिनी, अहो मामनजी येत आहेत वाड्यावर परत. अगं बाई, आणि कदाचित तो स्मिथ साहेबही असेल त्यांच्याबरोबर. मग लवकर जा आणि यमुना मावशीला सांग फराळाची तयारी करायला घ्यायला. हो, ते सगळं मी करते, पण वहिनी दादा नाही, म्हणजे आजही जर मामनजींना दादा दिसले नाहीत ना तर. आलं लक्षात. ते व्यायामासाठी गेलेत, मी दिनूला पाठवून बोलावून घेते. बरं चालेल, मी यमुना मावशींना सांगते फराळाचं.